दरम्यान नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महिला विश्वचषकाचा सामना रंगणार आहे। सामना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र गेट बाहेर नांदेडहून आलेल्या एका चाहत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। हा नांदेडचा मुलगा असून त्याच्या निळ्या डोळ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय। दरम्यान महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडतोय। या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे देखील सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। स्मृती मानधना ही सांगलीची आहे, त्यामुळे सांगलीकरांचे देखील आजच्या सामन्याकडे आणि स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे। एक आपल्याला अजिंक्यपद हे द्यायचं संधी स्मृती मानधना 2-3 वेळा आपल्याला इंडियाच्या संघाला ही संधी हुकलेली आहे आणि आज आपल्यासमोर ही संधी आलेली आहे आणि स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो। बेस्ट बॅट्समन सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे आणि मला कौतुक होतंय, मला अभिमान वाटतोय सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे सगळ्यात जास्त रन्स आहेत आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर आहे। आपण बघितलं सेमीफायनलला एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठेतरी शतक हुकला असं मला वाटतंय, कारण की ती ज्या फॉर्ममध्ये आहे ती सेंचुरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आज आपण बघणार आहोत की सेंचुरी नाही डबल सेंचुरी स्मृतीच्या बॅटने 100% येईल। आपण पाहतोय सांगलीकरांच्या या प्रतिक्रिया समोर येत होत्या। स्मृती मानधना ही सांगलीची मुलगी आहे आणि ती जगामध्ये टॉपची बॅट्समन आहे, त्यामुळे आता सांगलीतील चाहत्यांमध्ये कशा प्रकारे उत्साह आहे ते या संदर्भात व्यक्त होत होते आणि त्यांनी विजयाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। सांगलीकरांच्या स्मृती मानधनाला शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत।